हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल, मी पण मजेतच आहे. मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघू शकता अगदी मस्त असं छान चटपटीत आपण लोणचं म्हणू शकतो, चटणी म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी मी 4 मिऱ्या घेतल्या, 2 लवंगा घेतल्या, अर्धा टीस्पून धना घेतली आणि आता आपण तोतापुरी छान अशी कैरी घेतली, जास्त आंबट नसावी. तर तुम्ही कोणत्याही जातीची कैरी घेऊ शकता, बनवू शकता. मी साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने मस्त किसून घेते किसणीच्या साहाय्याने. जे फोडी असतात ना, त्या फोडी आपण मुलं खाऊ शकत नाही किंवा वयोवृद्धसुद्धा खाऊ शकत नाही. तर आपल्या घरातल्या आजी आजोबांनासुद्धा चटपटीत आवडतं. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण असं किसून घेतलेलं जर आपण बनवलं तर ते सुद्धा आवडीने खातील. मी एका छोट्या पॅनमध्ये ना तेल तापवून घेतलं, हिंग टाकून घेतला. मस्त हिंग तडतडला त्याच्यानंतर आहे ना, मी जे कुटून घेतलं होतं ना मिरी आणि लवंग आणि मेथी ते टाकून दिलं. त्याच्यानंतर जिरं टाकलं, मोहरी टाकली भरपूर. आता याच्यात आपण आहे ना भाजलेलं जिरं टाकून घेतलं, लाल तिखट टाकलं, बघू शकता तुम्ही, हळद टाकून घेतली. अशा पद्धतीने आपण आहे ना तोंडी लावण्यासाठी अशी 2 मिनिटात झटपट तयार होते. लोणच्याप्रमाणेच आपण मसाले याच्यात ॲड केलेले म्हणून लोणच्याचीच टेस्ट येते. तुम्ही करू शकता झटपट अशी. मी याच्यात आहे ना थोडासा धना पावडर टाकून घेतली, मीठ टाकून घेत आहे. बघू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता छान अशी मिक्स करून घेते अशा पद्धतीने. अगदी चवीला खूप मस्त अशी होते आणि गरम गरम तेलाची फोडणी जर वरून टाकली तर खूपच मस्त. आणि हे तुम्ही आहे ना पांढऱ्या भातासोबत नक्कीच एक वेळेस ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. डाळ भातासोबत सुद्धा तुम्ही तोंड लावायला जर घेतलं तर तुम्हाला दुसऱ्या भाजीची आवश्यकताच पडणार नाही. बघू शकता मस्त चुरचुरीत अशी फोडणी देऊन घेतलेली आपण. अशा पद्धतीने छान आता आपण आहे ना मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही भाजीसोबत हे तोंड लावीला घेतलं तर तुम्हाला जास्त भाजीची आवश्यकतासुद्धा वाटणार नाही. एकदा नक्कीच अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला याच चटणीमध्ये लोणच्याची सुद्धा चव येईल. आणि स्वातीज कॉर्नर मराठीला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर स्वातीज कॉर्नर मराठी या चॅनलवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता अगदी चटपटीत तुम्हाला जवळून दाखवते. मस्त अशी झणझणीत चटणी तयार झालेली. दुपारच्या वेळेला नक्कीच तुम्ही टेस्ट करून बघा आणि तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल. धन्यवाद.